लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या शिल्पसृष्टीच्या चबुतराच्या कामाचा शुभारंभ आणि त्याचबरोबर अत्यंत महत्वाचं असलेलं एक लोकशाही अण्णाभाऊ साठे शिल्पसृष्टीच्या परिसरामध्ये होत असलेला अभ्यासिकेचा भूमिपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित या शिल्पसृष्टी समितीचे अध्यक्ष आदरणीय विष्णुदादा कांबळे साहेब, उपाध्यक्ष आदरणीय रामण्णा, या समितीचे सगळे सदस्य, आपल्या नगर परिषदेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सगळे नगरसेवक, बांधकाम सभापती, जिल्हा परिषदेचे पंचायत समिती सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद सगळे सदस्य, पंचायत समिती सगळे सदस्य, शहरातील सगळे ज्येष्ठ मार्गदर्शक, सगळे माझे सहकारी बंधू आणि भगिनी, मला अत्यंत आनंद होतोय. कारण बरोबर मागच्या वर्षी 1 ऑगस्टला ज्यावेळेला आपण या ठिकाणी कार्यक्रम सुरू करत होतो त्यावेळेला मी कार्यक्रमाच्या निमित्तानं मनोगत व्यक्त करत असताना एक शब्द दिला होता. गेली अनेक वर्ष या परिसराचा खऱ्या सुशोभीकरण करण्याचा प्रयत्न झाला, पण पुतळ्यासाठी या चबुतऱ्याची आवश्यकता होती आणि जो पण चबुतरा होत नाही तो पण पुतळ्याचं काम पूर्ण होऊ शकत नाही. गेली अनेक वर्ष ते आहे तशा परिस्थिती. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा याच परिसरामध्ये आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सुद्धा त्याच परिसरामध्ये, पण अण्णाभाऊ साठेंचा पुतळा गेली अनेक वर्ष प्रलंबित कामामध्ये मोडला जात होता आणि तो या ठिकाणी पूर्ण होत नव्हता. महाराजांच्या पुतळ्यापासून 50 मीटर दोन्ही पुतळे आणि खूप मोठी मेसेज या सगळ्या भारतभर आहे की असं हे शहर इथंच आहे की त्या ठिकाणी असे तिन्ही पुतळे 50 मीटरच्या अंतरावरती आम्ही इथे गुन्ह्यागुन्ह्यानं राहतो, आम्ही सगळे एकीने राहतो, आम्ही मेसेज देणार हा पुतळा. पण हा पुतळा अर्धवट परिसरामध्ये होता आणि मी त्यावेळेला शब्द दिला होता की पुढच्या वर्षी साजरा करण्यापूर्वी आपण या ठिकाणी काम सुरू करू. आणि मला आज आनंद होतोय की दिलेला शब्द पूर्ण करण्यामध्ये आम्हाला सगळ्या मंडळींना, व्यासपीठावरती बसलेल्या सगळ्या या समिती असतील, आमचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सगळे नगरसेवक, आमचं प्रशासन, सर्वांच्या सहकार्याने आपण या ठिकाणी पुतळ्याच्या चबुतऱ्याचा शुभारंभ करतोय, एक अभ्यासिकेचा शुभारंभ करतोय. मी आमचे नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री तथा नगर विकास खात्याचे मंत्र्यांचे मनापासून आभार मानेन. गेल्या 2.5-3 वर्षामध्ये त्यांनी प्रचंड मोठी ताकद या शहराच्या पाठीमागे उभा करण्याचा प्रयत्न केला. रस्त्यांची कामं असतील, नळ पाणी पुरवठा असेल किंवा ज्या भौतिक सुविधा देण्याचा प्रयत्न या 2.5 वर्षामध्ये झाला त्याच्यामध्ये हे खूप चांगलं काम. आणि बाबा मी तुम्हाला माझा स्वभाव सांगतो, 100 कोटीचं जरी काम असलं आणि 10 लाखाचं जरी काम तुम्ही नावे तरी पडत नाही. पण आज पहिला माझा कार्यक्रम आहे आमदार झाल्यापासून मी पहिल्यांदा नाव पडतो. कारण एक शब्द आणि ते काम व्हावं ही खूप जयंती इच्छा होती. याच्यामध्ये कुठे राजकीय अभिनेश नाही, पण चांगल्या पद्धतीने काम व्हावं एकूण सगळी माणसं प्रयत्न करत होती. त्यामुळे दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी आपण या निमित्तानं एक चांगलं काम या ठिकाणी सुरू करतोय. अनेक मान्यवर मंडळी असतील की त्यांनी त्या पुतळ्यासाठी वर्गणी दिली. त्यांनी आधी पोरूला जाऊन घेऊन आलो, नाही म्हणत उत्सव पण त्या ठिकाणी मोठी वर्गणी दिली आहे. पण त्याचबरोबर फक्त चबुतरा करताना पुतळा उभारण्यापेक्षा लोकशाही अण्णाभाऊ साठे काय होते हे सगळ्या समाजाला, सगळ्या लोकांना समजलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं शिवसाहेब म्हणून मी त्या अभ्यासिकेचा गाठ घातला. एक वाचनालय त्यांच्या नावानं या ठिकाणी अभ्यासिका व्हावी, त्या ठिकाणी लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या आयुष्यातलं जेवढं साहित्य उपलब्ध असेल ते सगळं एका छताखाली निर्माण व्हावं आणि तिथं मुलं आमच्या या समाजाची अभ्यास करावी, एमपीएससी, यूपीएससी स्पर्धा परीक्षा माध्यमातून ही मुलं सक्षम व्हावी. त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्या शिल्पसृष्टीचं आणि त्या अभ्यासिकेचं दिलेला आपण शब्द त्या निमित्तानं पूर्ण होईल. मला अतिशय आनंद आहे. फक्त शिवसाहेब अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम, तुम्ही एखाद्या रस्त्याचं काम तुम्हाला विचार येणार नाही, पण हे काम करत असताना त्या दर्जाचं काम व्हावं त्यासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न करावा अशी मी त्या निमित्ताने विनंती करतो. आणि जाता जाता एवढंच तुम्हाला सांगतो की मी बाबा आता हा राजकारणाचा भाग नाही, पण राजकारण आले की सरळ जातात आणि त्या राजकारणामध्ये काम करत असताना मी कधीही आपल्यापर्यंत आलेला माणूस कुठल्या पार्टीचा आहे, कसा आहे, आपण मतदान केलंय न केलं याच्याशी फारशी काळजी न करता येणाऱ्या प्रत्येक माणसाचं सगळ्यांचं काम हो या हेतूने मी काम करत असतो. आज
नगर परिषदेची निवडणूक होऊन जवळपास 6 महिने पूर्ण झाले आणि मला या विक्री शहरातल्या तमाम लोकांना दिलेल्या प्रत्येक शब्दाची जाणीव आणि प्रत्येक शब्दाची आठवण मला कायम राहील. आणि आजही तुम्हाला ह्या व्यासपीठावरून शब्द आहे जे जे शब्द आम्ही तुम्हाला त्या निवडणुकीच्या निमित्तानं दिले होते त्यातला एक ना एक शब्द पूर्ण करण्याचं अभियोजन तुम्हाला आज परत मी अण्णाभाऊ साठे यांच्या तुम्हाला या व्यासपीठावरून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. शेवटी राजकारणाला टीका टिप्पणी मला अनेक जण विचारतात, मला मित्र सुद्धा विचारतात की ज्या वेळेला एखाद्या राजकीय मूल्यांवरती टीका होत असते, टिप्पणी होत असते, अपमान होत असतो, बदनामी होत असते त्याला सगळे अस्वस्थ असतात. मी मात्र कधीही उत्तर दिलं नाही, कधी सोशल मीडियावर उत्तर दिलं नाही, फेसबुकला उत्तर दिलं नाही, कशाला उत्तर दिलं नाही. प्रत्येक राजकारणी माणसाकडे एक गुण घेण्याचा मी प्रयत्न करत असतो आणि मी हा गुण शरद पवार साहेबांकडून घेतला होता. तुम्ही काय शिवाय दिल्या, कितीही बदनामी दिली, आपलं काम आपण करत आहे. मी सहज येताना बघितलं, मेरे लिए मेरा लक्ष्य सर्वोपरि है, मेरे लिए मेरा लक्ष्य सर्वोपरि है. ये अपमान, ये संघर्ष, पीड़ा, धोखे, धक्के, आलोचना मेरे लिए कोई मायने नहीं रखता. जे शब्द निघले त्या प्रत्येक शब्द खरा करून देण्याची जबाबदारी ही सगळी मंडळी व्यासपीठावरची. तुम्हाला येत्या 1 ते 2 वर्षामध्ये या शहराचा चेहरा मला बदलण्याची जबाबदारी आम्ही लोकप्रतिनिधी आपण करू, सर्वांना बरोबर घेऊन करू. तुम्हाला जे जे अपेक्षित या शहरामध्ये असेल ते करण्याचं अपेक्षण तुम्हाला मी या निमित्तानं देऊन तुमच्या सर्वांची रजा घेतो. फक्त चांगल्या दर्जाचं काम व्हावं, अभ्यासिका चांगल्या दर्जाची व्हावी, त्यासाठी लागणारी फर्निचरची तरतूद, पुस्तकांची तरतूद ही सगळी माझी जबाबदारी राहील. हे कन्स्ट्रक्शन तुम्ही लवकर पूर्ण करून द्यावी एवढं अपेक्षण तुम्हाला या निमित्तानं देतो. तुमच्या सर्वांच्या मनापासून आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.